हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. माणिकराव कोकाटेंच्या जामीन अर्जावर दुपारी 3 वाजता होणार सुनावणी. कोकाटेंना जामीन मिळणार की जेल होणार याकडे लक्ष. कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात कोरोनरी एन्जिओग्राफी करण्यात येणार. तर नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयात दाखल. माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा. राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा मंजूर. कोकाटेंच्या जागेवर नव्या मंत्र्याची नेमणूक. निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची सूत्रांची माहिती. माजी मंत्री की नव्या चेहऱ्याला अजित पवार पसंती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईत 2 दिवसांचा विशेष दौरा. पालिका निवडणुकांपूर्वी सुरू होत असलेल्या नवीन शाखांचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. 24 नगर परिषदांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाचा प्रचार आज थंडावणार. उमेदवारांचा प्रचार रॅली आणि वैयक्तिक भेटीगाठींवर भर. हिजाब प्रकरणानंतर सातत्याने येत असलेल्या धमक्यांमुळे बिहार पोलिसांनी केली मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या सुरक्षेत वाढ. एमआयएम नेता जलील यांनीही दिली धमकी. भाईंदर पूर्वेकडील तलाव रोड परिसरातल्या इमारतीत शिरला बिबट्या. भरवस्तीत बिबट्या शिरल्यानं घबराट. बिबट्याच्या हल्ल्यात 3 जण जखमी. आता सुवर्ण खिडकीतून घेता येणार साईबाबांचं मुखदर्शन. साई भक्तांना सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम केली अर्पण. बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आंदोलनाचे नेते उस्मान हादीची गोळ्या झाडून हत्या. हत्येनंतर बांगलादेशात उफाळला हिंसाचार. चला एका ब्रेकिंग न्यूजने सुरुवात करूयात. लोकसभा अध्यक्षांच्या कक्षात पंतप्रधानांसोबत सर्व विरोधी नेत्यांची अनौपचारिक चहापान बैठक पार पडते. हा संसद भवनात एक अनोखा राजकीय क्षण पाहायला मिळाला. लोकसभा अध्यक्षांच्या कक्षात पंतप्रधानांसोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते अनौपचारिक चहापानासाठी एकत्र आलेत. संसदेत सुरू असलेल्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. राजकीय मतभेद बाजूला ठेवत संवाद आणि समन्वयाचा संदेश या भेटीतून देण्यात आला अशी चर्चा संसद वर्तुळात सुरू आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, या चहापानाचं म्हणजे अनौपचारिक चहापानाचं औचित्य काय? विशाल, जर बघितलं आपण तर या संपूर्ण हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधी पक्ष हे शाब्दिक युद्ध आपल्याला पाहायला मिळालं आहे. पण या हिवाळी अधिवेशनाचा समारोप होताना म्हणजे या संसदेच्या अधिवेशनाचं सूप वाचताना सर्व बहुतांश विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. लोकसभा अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला ते देखील उपस्थित आहेत. बहुतांश केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित आहेत. त्याशिवाय विरोधी पक्षांचे बहुतांश नेते महाराष्ट्रातल्याही सुप्रिया सुळे या ज्या नेत्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे नेत्या, त्या संसदीय दलाच्या नेत्या आहेत, त्या उपस्थित आहेत. म्हणजे लोकसभेतील संसदीय दलाचे सर्व बहुतांश नेते उपस्थित आहेत. यापूर्वी गेल्यावेळी या चहापानाला बहिष्कार घालण्यात आला होता, पण यावेळेस समारोपाला सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये असं म्हणावं लागेल की हिवाळी अधिवेशनाचा समारोप झालेला आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि आता राज्यातल्या घडामोडी. मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. सदनिका घोटाळा प्रकरणी कोकाटेंच्या याचिकेवर दुपारी 3 वाजता बरोबर 3 वाजता हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. ॲडव्होकेट अनिकेत निकम आज पुन्हा माणिकराव कोकाटे यांची बाजू कोर्टात मांडतील. न्यायमूर्ती RN लड्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून सत्र न्यायालयाने दिलेल्या 2 वर्ष कारावास या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माणिकराव यांना कोर्टाकडून आज दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी एन्जिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेतील. एन्जिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई केली जाईल. कोकाटेंवर उपचार करत असल्याचा 2 डॉक्टरांचा जबाबही पोलिसांनी नोंदवला. त्यामुळे आज सकाळच्या सत्रात म्हणजे साधारण आपण जर लक्षात घेतलं 12 वाजेच्या आत त्यांच्यावरती आज एन्जिओग्राफी केली जाणार होती आणि त्यानंतर या एन्जिओग्राफीमध्ये काय निष्पन्न होतंय यावरनं पोलीस डॉक्टरांशी सल्लामसलत करतील, त्यांचं म्हणणं नोंदवून घेतील आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावरती काय कारवाई करावी म्हणजे त्यांना ताब्यात घेतलं जावं की नाशिकला नेलं जावं याबद्दलचा निर्णय जो आहे